नमस्कार. सिद्धश्रेया रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आपण बघतच आहोत की 1 नोव्हेंबर 2023 रोजी बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे, करक चतुर्थी आहे, सगळ्यात मोठी चतुर्थी आहे. हा दिवस, चतुर्थीचा दिवस म्हटल्यानंतर गणपती बाप्पाची सेवा गणपती बाप्पाची सेवा करण्याचा अतिशय व्यवस्थित दिवस किंवा उच्च दिवस मानला जातो. गणपती बाप्पाचाच दिवस हा असतो आणि त्या दिवशी फक्त गणपतीरायाची सेवा आपल्याला करायची असते. आता करक चतुर्थी म्हटल्यानंतर बघा, सर्व बायका जवळजवळ म्हणजे काही अंशी धरत नसतील करक चतुर्थीचं व्रत, कारण त्यासाठी साहित्य तितकं लागतं आणि उपवास पण तितका कडक पकडावा लागतो. त्यामुळे कदाचित काहींच्या शरीरामुळे काहीजण हा उपवास धरत नाहीत. पण ज्या बायका धरतात त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. त्याचे नियम काय आहेत? नववधू असेल म्हणजे नवीन लग्न झालेली स्त्री असेल तर तिच्यासाठी सुद्धा हे नियम तितकंच महत्त्वाचे आहेत. तर ते नियम काय आहेत? चला तर मग आपण बघूया. पहिला नियम आहे, ज्या दिवशी तुम्ही करक चतुर्थीचं व्रत धरता त्या दिवशी जास्त उशिरापर्यंत झोपायचं नाही. सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर आंघोळ करून व्रताचा संकल्प करायचा आहे. व्रताचा संकल्प करून घ्यायचा आहे आणि संकल्प असा करायचा की गणपती बाप्पा, मी आज तुमचं व्रत धरते आहे. हे माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत मी करत आहे. या व्रतामध्ये संध्याकाळपर्यंत माझ्याकडून छोटी किंवा मोठी कुठलीही चूक होऊ देऊ नका किंवा माझ्या तोंडून गुणाचा अपमानसुद्धा होऊ देऊ नका आणि माझ्या या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा किंवा संकट येऊ देऊ नका, अशी एक कामना आपल्याला गणपतीरायाच्या चरणी करायची आहे. त्यानंतर त्या दिवशी आपल्याला खोटं बोलायचं नाही. कुठल्याही बाबतीत काहीही झालं तरी आपल्या तोंडून कुठल्याही बाबतीत खोटं बोललं जाणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर करक चतुर्थीची उरलेली म्हणजे आपण जे म्हणतो बघा, शृंगाराचं सामान आपण तेव्हा आणतो, तर त्यापैकी उरलेली कुठलीही वस्तू आपल्याला इतरत्र फेकून द्यायची नाही आहे, तर जवळच्या कुठल्याही नदीपात्रात ती आपल्याला वाहून द्यायची आहे. त्यानंतर एखाद्या नदीपात्रात फेकायची म्हणजे आपण असं म्हणू की चल जाऊ दे, फेकून देण्यापेक्षा कोणीतरी वापरेल, तर ते सुद्धा चालणार नाही. ते आपल्या शृंगाराचं सामान असतं, त्यामुळे ती वस्तू आपण इतर कोणालाही देऊ शकत नाही. त्यानंतर उपवासाच्या दिवशी स्त्रीच्या हातात कुठल्याही प्रकारची धारदार वस्तू येता कामा नये. सुरी म्हणा, विळी म्हणा किंवा अजून काही, तर या वस्तू शक्यतो कात्रीसारख्या वस्तूसुद्धा या दिवशी घ्यायच्या नाही आहेत. या उपवासाच्या दिवशी दिवसभर आपल्याला झोपायचं नाही. पूर्ण दिवस आपल्याला अगदी कडकडीत उपवास करायचा आहे आणि गणपतीरायाची कामना करायची आहे. त्या गणपती स्तोत्राचं म्हणा किंवा गणपती अथर्वशीर्ष म्हणा, या गोष्टींचं आपल्याला पठण करायचं आहे. त्या दिवशी सासू, आई किंवा दुसऱ्या अन्य कुठल्याही स्त्रीचा अपमान आपल्या तोंडून होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि कोणतेही वाईट शब्दसुद्धा कोणासाठी वापरायचे नाही. व्रत संपल्यावर मांसाहार खाणं वर्ज्य करावं. मांसाहार खाऊ नये. व्रताच्या दिवशी काळे, निळे म्हणजे डार्क निळे आणि सफेद कपडे आपल्याला अंगावर घालायचे नाही आहेत. त्या दिवशी कुठल्याही पांढऱ्या वस्तूचं दान, दही म्हणा, दूध म्हणा, भात म्हणा, अशा कुठल्याही वस्तूचं आपल्याला दान करायचं नाही आहे. या दिवशी फक्त लाल कपडे घालायचे आहेत, कारण लाल रंग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सवाष्ण स्त्रीचा रंग मानला जातो किंवा शुभ रंग मानला जातो. त्यामुळे लाल वस्त्रच आपलं त्या दिवशी पूजेच्या वेळेला आपल्या अंगावर असायला हवं. या व्रताच्या दिवशी आपल्याला कोणाजवळ बसल्यानंतर अजून 2 बायकांची निंदा नालस्तीसुद्धा करायची नाही. कुणाबद्दल अपशब्द वापरायचे नाही. आपली पूजा संपूर्ण व्हायला हवी आणि त्याचं पुण्यफल आपल्याला मिळायला हवं. त्यामुळे आपल्या हातून कुठलीही छोटी मोठी चूक होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. नववधूने सुद्धा या सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे आणि विशेष म्हणजे ब्रह्मचर्यसुद्धा पाळायचं आहे. आपलं व्रत सांगता होईपर्यंत म्हणजे संपेपर्यंत आपल्याला हे व्रत पाळायचं आहे, ब्रह्मचर्याचं सुद्धा. आणि त्यानंतर मग चंद्र आल्यानंतर पूजा वगैरे करून मगच आपल्याला त्या करव्यातल्या पाण्यावरती उपवास सोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही ॲटलिस्ट जेवू शकता, पण सगळ्यात आधी तुम्हाला पाण्यावर उपवास सोडायचा आहे.
त्या दिवशी फलाहारसुद्धा शक्य झाला तर खायचा, नाही तर नाही खाल्ला तरीही चालतो. पाण्यावरती उपवास केला तरीही चालतो. संध्याकाळी आधी पतीच्या हातून पाणी प्यायचं असतं चंद्राची पूजा झाल्यानंतर आणि मगच आपल्याला उपवास सोडायचा आहे. मला वाटतं की तुमच्या सर्व शंकेचं निरसन माझ्या या व्हिडिओमुळे झालेलं आहे. पण तरीही तुमच्या मनात काही छोटी मोठी गोष्ट एखादी अडखळली असेल किंवा शंका असेल तर मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.